हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसे स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर चला आता मी दारामध्ये ना रांगोळी काढायला घेतलेली होती आणि आज बऱ्याच दिवसानंतर दारामध्ये ना मी छान असा वेल काढून घेतलेला होता. म्हणजे रांगोळी तर रोजच काढत असते, पण दाराच्या आजूबाजूला काढत असते मी छोटीशी रांगोळी आणि तुळशीजवळ काढत असते. मात्र आज ना माहीत नाही पण इच्छा होत होती की छान अशी दारामध्ये थोडी अजून जास्त मोठी रांगोळी काढावी, म्हणून छान असा वेल काढून घेतला आणि त्यातनं रंग भरत होती मी. आणि कधी कधी मन आनंदी असलं ना की आपोआपच अशा सगळ्या गोष्टी आपल्याला सुचत असतात. आणि आता पावसाळाही सुरू झालेला आहे, त्यामुळे जिकडे तिकडे छान असं हिरवंगार झालेलं आहे. तसंच मातीचा सुगंध येत असतो छान पाऊस आला की. आणि ती सगळी हिरवीगार झाडं बघून ना मन देखील ना आनंदी होत असतं. कारण उन्हाळ्याचे दिवस म्हटले की जिकडे बघावं तिकडे सगळं ओसाड दिसत असतं. त्यामुळे असं वाटत असतं की कधी सगळी कामं संपतात, कधी आपण सगळ्या कामातून मोकळं होतो. मात्र पावसाळ्याचे दिवस म्हटले की जरासं वातावरण चेंज होत असतं आणि त्या सगळ्या वातावरणाचा आपल्यावरही देखील प्रभाव होत असतो. तर चला दारात छान अशी रांगोळी काढून घेतली आणि त्यानंतर ना मी लिस्ट बनवायला घेतलेली होती. कारण किराणा मागवायचा होता, तर त्याची सगळी लिस्ट मी करायला घेतलेली होती. कारण हे आता मॉर्निंग वॉकवरून येतील, तर त्यांना ती लिस्ट दुकानात नेऊन सोडायची होती. त्याच्यामुळे मग बाकी सगळी कामं ना मी बाजूला ठेवली आणि आधी ती सगळी लिस्ट करायला घेतलेली होती. त्यानंतर माझी देवपूजा व्हायची होती, तर मग देवपूजा वगैरे सगळं करून घेतलं आणि देवाला छान फुलं वगैरे पण वाहून घेतली. आणि फुलं वाहिल्यानंतर ना अगदी देवघर बघतच राहावंसं वाटतं, छान प्रसन्न वाटतं बघून अगदी त्याच्याकडे. तर चला आता पूजा झालेली होती आणि तेवढ्यात हे देखील आलेले होते. तर येताना त्यांनी काही बिस्किट आणि परत टोस्ट वगैरे आणलेले होते. तर त्यांनी हे काजू बिस्किट आणलेले होते. तर घरी सगळ्यांनाच आवडतात, चहासोबत वगैरे पण छान वाटतात. तर तेच मी एका बर्नीमध्ये काढून ठेवले आणि त्यानंतर इकडे दूध तापवायला ठेवलेलं होतं, तर तेही झालेलं होतं, म्हणून गॅस मग बंद करून घेतला. त्यानंतर ना टोस्ट मी डब्यामध्ये भरून घेतले. त्याचप्रमाणे खारी आणलेली होती त्यांनी, तीही डब्यात भरून घेतली. तर हे जे टोस्ट आहे ना, तर याला आम्ही ना डी टोस्ट म्हणतो. याला काय नाव आहे हे मला माहिती नाही, पण याचा जो आकार आहे ना, म्हणून त्याला आम्ही डी टोस्टच म्हणत असतो. आणि हे चवीला ना खूप छान लागत असतात आणि थोडा म्हणजे गोड असा त्याचा टेस्ट असतो. एक गुडसुटपणा जो म्हणतो ना, तो त्या टोस्टमध्ये असतो. त्याच्यामुळे ते चवीला खूप छान लागत असतात. आणि ते माझ्याकडे ना मुलांना इतके आवडतात की ते रिकाम्या वेळेतही कधी-कधी असेच घेऊन ते खात असतात. तर चला आता ते सगळं मी काढून घेतलं होतं बरण्यांमध्ये आणि त्यानंतर काही फळं आणलेली होती. परत काही भाजी म्हणजे टोमॅटो वगैरे होते त्याच्यामध्ये. तर ते सगळं मग मी काढून घेतलेलं होतं. आणि आता नाश्ता बनवायचा होता, म्हणून मग बराच विचार केला आणि म्हटलं काय बनवू, तर म्हटलं आता चला शेवळ्याच बनवते. म्हणून मग शेवळ्या उकळायला घेतलेल्या होत्या आणि तेवढ्यात मग हे देखील ना लिस्ट वगैरे देऊन आलेले होते दुकानामध्ये. आणि येता येता मग त्यांनी ना गजानन महाराजसाठी आणि गायत्री मातेसाठी हार घेऊन आलेले होते. कारण आज गुरुवार होता आणि मगाशी आणलेला नव्हता, त्यामुळे मग मी पूजा करताना काही चढवलेला नव्हता. तर ते आता घेऊन आलेले होते, म्हणून मग त्यांनीच हार वगैरे देवाला चढवून घेतला. आणि आज ना भरपूर दिवसानंतर छान असं जास्वंदाचं फूल लागलेलं होतं झाडाला. तर सकाळी इकडे झाडांमध्ये झाडझूड वगैरे करताना लक्ष होतं, मात्र पूजेच्या वेळी मग माझ्या लक्षातून निघून गेलं. त्याच्यामुळे फूल काही आणलेलं नव्हतं, म्हणून आता फूल घेऊन आलेली होती मी आणि मग गजानन महाराजला चढवून दिलं ते फूल. आणि आता नाश्ताही झालेला होता रेडी. तर शेवळ्यांमध्ये साखर आणि दूध सगळं टाकून घेतलं मी आणि त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी नाश्ता वगैरे करून घेतला. तर नाश्ता वगैरे झाला आणि त्यानंतर मग स्वयंपाक करायला घेतला. तर स्वयंपाकात आज मला ना गवाराच्या शेंगांची भाजी करून घ्यायची होती. तर त्याच्यासाठी शेंगा रात्रीच मोडून ठेवलेल्या होत्या फ्रीजमध्ये. तर शेंगा काढून घेतल्या आणि उकळून घेतल्या. 2 बटाटेही उकळलेले होते मी. तर 2 बटाटे आणि छान टोमॅटो, कांदा वगैरे टाकून छान अशी भाजीला फोडणी घातलेली होती. तर असे बटाटे वगैरे टाकलेली गवाराच्या शेंगाची भाजी ना छान लागते चवीला.
तर चला आता स्वयंपाक वगैरे सगळा झाला, त्यानंतर सगळं आवरून घेतलं होतं मी किचन आणि त्यानंतर आता सायंकाळी भेटते, म्हणजे आता साधारण 5 वाजलेले आहे आणि झाडांना ना पाणी देत होते मी, कारण आज सकाळी झाडांना मी पाणी दिलेलं नव्हतं, कारण काल पाऊस आलेला होता त्याच्यामुळे थोडं ओलसर होतं. मात्र आज दिवसभर थोडीशी चांगलीच बऱ्यापैकी ऊन निघालेली होती, त्यामुळे झाडांमधली ना मातीही थोडी कोरडी पडल्यासारखी झालेली होती, म्हणून सगळ्या झाडांना ना छान पाणी वगैरे देऊन दिलं मी. तर आता सायंकाळी दिवा वगैरे लावून ना मी स्वयंपाकाला लागलेली होती आणि अपेक्षाला मी जरा एक काम दिलेलं होतं. तर घरी ना कच्चे आंबे होते, कैऱ्या ठेवलेल्या, तर तेच अपेक्षाला मी सोलायला आणि चिरायला दिलेल्या होत्या. कारण आता या दिवसाचं म्हणजे पना वगैरे प्यावंसं वाटत नाही, उन्हाळ्यात छान वाटतं ते, म्हणून म्हटलं चला त्याचा ना मेथी आंबा करते. म्हणूनच अपेक्षा मला ते सगळं ना चिरून देत होती आणि तिची फेवरेट सिरियल देखील ती एन्जॉय करत होती. तर हे देखील तेवढ्यामध्ये आलेले होते. तर ऑफिसमधून येता येताच त्यांनी सगळा किराणा वगैरे घेऊन आलेले होते आणि माझा इकडे स्वयंपाकही झालेला होता. तर स्वयंपाकामध्ये मी आज डाळ पालक केलेली होती आणि मग तोंडी लावण्याकरिता छान असा मेथी आंबा करून घेतलेला होता. तर चला, असा होता आजचा सगळा व्लॉग. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आवडला असल्यास जरूर लाईक करा. चॅनलवर जर कुणी नवीन असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.